द बहुजन आवाज। एक काम करा, तुम्ही जरा कारंजा मूर्तिजापूर रोडनं जातात, तुम्ही पाहिलाच आहे त्या रोडचे जरा चालू होण्याच्या आधी मी माझ्या लेटर हेडवर आंदोलन केलं आणि हे सगळ्याच्या नमस्कार, मी सदानंद खिल्लारे. आपण पाहतात द बहुजन आवाज. दारवा कारंजा रस्त्यावरील भांडेगाव जवळ असलेल्या टोल नाका बंदी संदर्भात काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि इतर मित्र पक्षाकडून आज येथे धरणा प्रदर्शन किंवा आंदोलन करण्यात येत आहे आणि त्या संदर्भातच आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, सर्वत्र येथे कार्यकर्ते आणि अधिकारी, पदाधिकारी आणि संपूर्ण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, तसेच काँग्रेस पक्षाचे, राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे आणि सर्व इतर मित्र पक्षाचे कार्यकर्ते येथे उपस्थित झालेले आहे आणि प्रत्यक्षात टोल नाक्यावर येथे बसून आपला विरोध प्रदर्शन करीत आहे. माझ्यासोबत इथं राहुल भाऊ ठाकरे उपस्थित आहे. आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी जाणून घेऊया. भाऊ, कशा संदर्भात आपण येथे बसलेला आहात, काय सांगाल? महाविकास आघाडीच्या तर्फे आज आम्ही जवळपास मागच्या 2 तारखेला एक निवेदन दिलं होतं की संबंधित जो डिग्रस, दारवा आणि कारंजा भुलाईच्या जवळ जो टोल नाका आहे तो तुम्ही बंद करण्यात यावा. कारण की कोणतंही कारंजा ते दारवा कोणतंही काम झालेलं नाही आहे आणि हे जे पैसे वसूल करत आहे ना, आत्ता जे अधिकाऱ्यांनी आम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं, त्यांनी सांगितलं की डिग्रसपासून दारवा आणि दारव्यापासून कारंजात जे काम झालं आहे त्याचं पूर्णपणे 100% जी वसुली करत आहे तुम्ही कारंजा आणि दारवा रोडवर करत आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर यांनी जे काम केलं आहे ते 80% काम डिग्रस आणि दारवा याच्यावर झालेलं आहे. दारवा आणि कारंजा रोडवर कोणतंही यांचं काम नाही आहे, तरी हे इथे टोल उभारून इथे पैसे लुबाडून घेत आहे. त्याच्यामुळे सामान्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी हे नक्कीच त्रासदायक आहे आणि सातत्यानं वाहतूक इथून चालू असते आणि महत्त्वाची बाजारपेठ कारंजा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं काम या कारंजाशी जास्त पडते दारव्यांचं. त्यामुळे शेतकरी सातत्याने इथं जाणं येणं करणार असल्यामुळे रोजचा इथं भुर्दंड पडत आहे. म्हणून हे अन्यायकारक जो टोल इथं उभा केलेला आहे हे लवकरात लवकर बंद करण्यासाठी आजचा आम्ही हा मोर्चा महाविकास आघाडीच्या तर्फे घेतलेला आहे. निश्चितच आपण 2 तारखेला निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाचं कुठल्याही प्रकारची लेखी स्वरूपात आपल्याला उत्तर देण्यात आलेलं नाही आणि आज प्रत्यक्षात मात्र 2 प्रतिनिधी येऊन आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. तर त्यांनी आपल्याला या संदर्भात काय सांगितलं, काय सांगाल? 2 तारखेला जे आम्ही निवेदन दिलं होतं महाविकास आघाडीच्या तर्फे, त्यांनी आज 2 अधिकारी येऊन त्यांनी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, पण आता शेवटी ते म्हणून राहिले की आम्ही अथॉरिटी नाही आहे. आम्ही 10 दिवस पहिल्यापासूनच त्यांना निवेदन दिलं आहे, तर आतापर्यंत त्यांनी वरच्या अथॉरिटीकडून आमची परमिशन घ्यायला पाहिजे होती टोल बंद करण्याच्या संदर्भात. आता आम्ही त्यांना फक्त 10 मिनिट दिलेलं आहे. आजपासून सर्व जनतेला तुमच्या माध्यमातून, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगेन, या भागात येणाऱ्या आणि या टोलवरून येणाऱ्या कोणत्याही गाड्यांनी टोल देऊ नये अशा आपल्या माध्यमातून मी आपल्या चॅनलद्वारे प्रत्येक जनतेला, शेतकऱ्यांना इथे सांगण्याचं काम करेन. निश्चितच आज आपण पाहतो आहे काँग्रेस, तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि त्यासोबतच शरदचंद्र पवार पक्षाचे सुद्धा कार्यकर्ते येथे उपस्थित आहे. तर आपल्यासोबत जुळत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख गाडगे भाऊ, यांच्याशी आपण बातचीत करूया. तर काय सांगाल भाऊ, आपण आज येथे सामील झालेला आहात, काँग्रेससोबत आहात, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते घेऊन उभा आहात, काय सांगाल? आज महाविकास आघाडीच्या वतीने हा जो भांडेगाव येथील टोलनाका आहे तो बंद करण्याच्या संदर्भात प्रामुख्याने आज हे आंदोलन इथे चालू आहे. हा जो टोल आहे हा बेकायदेशीररित्या आहे आणि या भागातील म्हणजे स्थानिकच्या 1 किलोमीटरच्या लोकांनासुद्धा याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. GR असा आहे, वास्तविक पाहता हा टोलच मुख्यतः अनलिगल आहे, बेकायदेशीर आहे, परंतु 20 किलोमीटरपर्यंत टोल घेता येत नाही, परंतु हा 1 किलोमीटरच्या लोकांना, स्थानिकच्या लोकांनासुद्धा इथे टोल द्यावा लागतो. ही एक युती सरकारची, शासनाची, प्रशासनाची म्हणजे घोडचूक आहे, अन्याय आहे आणि नाहक हा त्रास या परिसरातील लोकांना होत आहे. म्हणून आम्ही आज हा टोल बंद करण्यासाठी आलेलो आहोत. संबंधित अधिकारी येथे आलेले आहे. जर त्यांनी आमची ही मागणी पूर्ण केली नाही तर या क्षणी या टोलचं तोडफोड करून आम्ही रस्ता मोकळा करू आणि भविष्यात आमच्यावर जर
हे आंदोलन चिरडण्याचा यांनी प्रयत्न केला. पोलीस प्रशासन असो, शासन असो, प्रशासन असो, तर या भागातील संपूर्ण गावागावातून आम्ही या रस्त्यावर उतरू, सामान्य नागरिक, शिवसैनिक, काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते, आणि एक जन आंदोलन म्हणून एक मोठं आंदोलन करू. तरी हा आम्ही टोल इथे चालू देणार नाही. या प्रसंगी एवढं सांगतो. आताच नुकतेच 2 प्रतिनिधी त्यांचे आले होते आणि त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु आपण 10 मिनिटे विचार करून आम्हाला त्वरित कळवा असं आपण सांगितलं. तर यावर काय म्हणाल? संबंधित विभागाचे 2 अधिकारी आले होते. त्यांनी कागदी घोडे नाचवण्याचा प्रयत्न येथे केला आणि दोघांच्याही जे पत्र त्यांनी दिले त्यामध्ये तफावत आहे, विसंगती आहे. एक अधिकारी सांगतो की काम पूर्ण झालं, प्रगतीपथावर आहे, म्हणून आम्ही हा टोल देतो, आणि दुसरा सांगतो की काम पूर्ण झालेलं आहे. विसंगती असल्यामुळे आम्ही त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की बनवाबनवीचे कामे तुम्ही बंद करा. संबंधित जे काही तुमच्यावर कोणी दबाव टाकून हा टोल चालू करण्याच्या संदर्भात तुमचं रक्षण करत असेल, तुमच्या पाठीशी असेल, त्यांचासुद्धा आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून निषेध करतो आणि हे टोल बंद झालाच पाहिजे असं आम्ही त्यांना ठणकावूनपणे सांगितलेलं आहे. आता त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि वरिष्ठांशी बातचीत करून आपल्याला निर्णय करू असं सांगितलं. हा निर्णय जर योग्य आला नाही तर आपण शिवसेना स्टाईलने काय कराल? त्यांना आम्ही 10 मिनिट दिलेले आहे. संबंधित वरिष्ठ अधिकारी त्यांच्याशी चर्चा करतील. त्यांच्या बोलण्यावर, दिशाभूल करण्यावर आम्ही विश्वास ठेवणार नाही. आम्हाला सगळ्या इथं कार्यकर्त्यांना, आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत, 2 घंटे जरी बसायचं काम पडलं, दिवसभर जरी बसायचं काम पडलं, तरी संबंधित अधिकारी येथे हजर राहील आणि पूर्णतः लेखी स्वरूपात सगळ्याच्या समक्ष त्यांनी लेखी स्वरूपात जर हा टोल बंद करण्याचं आश्वासन दिलं तरच आम्ही थांबू, अन्यथा हे टोल बेचिराग करून आम्ही इथून जाणार आहे म्हणजे आहे. निश्चितच. तर यांनी सांगितलेलं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हे उपजिल्हा प्रमुख अजय गाडगे यांनी सांगितलेलं आहे की येथील जे प्रतिनिधी होते त्यांनी आम्हाला 10 मिनिटाचा वेळ मागितला आणि मध्यस्थी करून वरिष्ठांशी बातचीत करत आहे, परंतु त्यांचा जर निर्णय योग्य नाही राहिला तर आम्ही दिवसभर बसू आणि हा टोल नाका बेचिराग करू असं सुद्धा स्पष्ट स्वरूपात त्यांनी एक चेतावणीच दिलेली आहे. एकूणच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, त्याचसोबत काँग्रेस पक्षाचे आणि सोबतच शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व कार्यकर्ते येथे टोल नाक्यावर बसलेले आहे आणि निर्णय हाती घेतल्याशिवाय आम्ही येथून उठणार नाही असं सुद्धा त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे आणि जोरजोरात घोषणा सुद्धा देत आहे.